देशातील रोजगार वाढवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचं मत अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केलं। कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमालेत जागतिक भांडवलशाहीची सद्यस्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर त्या बोलत होत्या। राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक डॉक्टर वसंत भोसले होते। व्याख्यानमालेत अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर वंदना सोनाळकर यांनी जागतिक भांडवलशाहीची सद्यस्थिती आणि भारताची अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन केलं। खुल्या अर्थव्यवस्थेमुळे जरी पैसा आहे असं वाटत असलं तरी सर्वसामान्यांना जगण्यासाठी ते अपुरे पडत असल्याचं वास्तव आहे। सध्याचं सरकार रोजगार वाढवण्यामध्ये अपयशी ठरल्याचं त्यांनी सांगितलं। 1991च्या आधीची परिस्थिती आणि खुल्या अर्थव्यवस्थेनंतरची परिस्थिती याचा आढावा घेत त्यांनी आपली निरीक्षणं मांडली। मोदी सरकारच्या काळात नोटबंदी आणि कोरोनातील लॉकडाऊन असे 2 धक्के भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेत। याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारी उद्योग खाजगी होऊ लागलेत। प्रत्येक क्षेत्रावर भांडवलशाहीनं कब्जा केला असून सरकार सांगणाऱ्या कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडल्याचंही डॉक्टर वंदना सोनाळकर यांनी नमूद केलं। डॉक्टर वसंत भोसले यांनी नेहरूंच्या काळामध्ये अनेक तंत्रज्ञान, मनुष्यबळ, भांडवल अशा अनेक गोष्टींचा अभाव होता। तरीही त्यांनी अनेक संस्था, उद्योग उभारल्यानं भारत प्रगतीपथावर गेल्याचं सांगितलं। याप्रसंगी गेल्या वर्षीच्या व्याख्यानमालेतील भाषणांचा समावेश असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। यावेळी प्रतिज्ञा कांबळे, डॉक्टर अशोक चौसाळकर, ज्येष्ठ विचारवंत व्यंकप्पा भोसले, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, डॉक्टर भारती पाटील, मेघा पानसरे आदी उपस्थित होते।